नमस्कार मित्रांनो. कोणीतरी मला असं विचारलं की या जगात तुझं जवळचं कोण आहे? आणि मी हसून सांगितलं, जर वेळ चांगली असेल तर सगळे चांगले आणि वेळ खराब असेल तर कोणीच आपलं नाही. मित्रांनो, जीवनात सगळेच लोक नातेवाईक किंवा मित्र बनून येत नाहीत, तर काही लोक आपली शिकवण, एखादा धडा म्हणून आपल्या आयुष्यात येतात. त्या चुका नेहमीच खूप दुःख देतात, ज्यांची माफी मागण्याची वेळ निघून गेलेली असते. जो तुमच्यापासून त्रासला आहे त्याला सोडून द्या, कारण एखाद्याचं ओझं बनण्यापेक्षा एखाद्याची चांगली आठवण बनून राहणं कधीही चांगलं. पूर्वीच्या काळी घरं कच्चे आणि नाती पक्की असायची, पण आता नाते कच्चे झालेत आणि घरं पक्की झालेत. म्हणून तुम्ही तुमची नाती एवढी घट्ट बनवा की कोणीच तुमचं नातं तोडू शकणार नाही. व्यक्ती कधीच त्याच्या मर्जीने शांत होत नाही. त्याला कोणते ना कोणते असे मनात घाव लागलेले असतात, त्याच्यामुळे तो शांत होतो. गरज पडली तर एका चुकीसाठी तुम्ही एक पान फाडा, पण एका पानासाठी पूर्ण पुस्तक फाडू नका. जीवनात वेळ कधीच एकसारखी येत नाही, कारण त्या लोकांना पण रडावं लागतं ज्यांनी विनाकारण दुसऱ्यांना रडवलं आहे. दोन गोष्टीमुळे व्यक्ती नाती खराब करून टाकतो, एक म्हणजे गैरसमज आणि दुसरा म्हणजे अहंकार. परस्त्रीला असे पुरुष नेहमीच आवडतात जो तिच्यासाठी वेळ देतो आणि तिच्या भावनांची कदर करतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. आणि तुम्ही खूप छान सपोर्ट करताय, असंच सपोर्ट करा म्हणून तुमचे मनापासून आभार व्यक्त करते.